बोला जाए उतना कम है, तो इसके बारे में मैं कमेंट नहीं करूंगा। लेकिन इससे अच्छा टूर्नामेंट पूरे वसई विरार, इवन मैं तो बॉम्बे में भी रहा हूँ तो वहाँ पे भी नहीं होता है। अब भी वाई चषक होने लगा और इसके कंपैरिजन में हमारा साहिबा है। क्या बात है। एक सवाल आखिरी रहेगा, क्या हमें सीजन 4 देखने को मिलेगा दोबारा? कोशिश पूरी करेंगे। ढेर सारी शुभकामनाएं आपको आने वाले मैच के लिए। थैंक यू सो मच हमारे साथ जुड़ने के लिए। हे होते शिव पटेल। अपेक्षा सुद्धा नव्हती केली त्याने की त्यांना मॅन ऑफ द मॅचची जर्सी मिळेल, मॅन ऑफ द मॅचचा खिताब मिळाला आणि चला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल ड्यू टू डिफरंट ट्रॅक। आणि ही सर्व नियमावली आपल्यासमोर या अगोदर सुद्धा सादर केली होती, त्यामुळे हा पेनल्टीला सामोरं जावं लागतंय। ओ बॅच एज आणि चेंडू मागे निघून गेला। अजय घानाडेच्या जवळून चेंडू हा पार झाला, तिथे सिंगल धाव मिळेल। साई श्रद्धा विपक्ष सायबा बी, एक मोठं बॅटल असणार आहे। सायबा बी वरती दडपण असेल या मॅचला जिंकून घरच्या मैदानावरती तो पहिला विजय नोंदवण्याचा, तर दुसऱ्या बाजूला साई श्रद्धावरती ते दडपण असणार आहे की इथून कोणत्याही प्रकारे परत न जाता आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा। जतीनच्या बॅटमधून येणारा फटका, सागर माफ करा तिथे केदार देसाई होते समोर आणि त्याने मी टिपलाय झेल। फलंदाज थँक यू डीजे। फलंदाज बाद झालेत आकाश जाधवच्या गोलंदाजीवरती। बॅकफुट येऊन येण्याचा बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिळत नाहीये। VPL सीझन 3 मध्ये सर्वाधिक जास्त विकेट ज्याने मिळवल्या होत्या असा गोलंदाज आकाश जाधव यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आहे। टाकीपाड्याचा खेळाडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रथमेश गिरकर यावेळेला चेंडूवरती। क्या बात है। पॉवर प्ले मध्ये पॉवर कोण दाखवणार याची चर्चा चालू होती आणि हे षटक जर आपण बघितलं, या षटकामध्ये धावा धावपलकावरती आहेत फक्त 5, त्याच्यामध्ये 2 धावा पेनल्टीचे आहेत। क्या बात है। आउटस्टँडिंग बॉलिंग बाय आकाश जाधव। बघा सायबा बीला काय करणं गरजेचं आहे। सायबा बीना आठवावं लागणार आहे MPL ची ती अंतिम लढत। सायबा बीला आठवावं लागणार आहे मागील वर्षी एक अशा ग्रुपमधून केलेला तो कमबॅक आणि टॉप, तिथून झालेले क्वालिफाय, आणि त्यानंतर साई श्रद्धा सारख्या एका बलाढ्य संघासमोरची ही लढत। आता मयूर पाटील ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे, सध्याच्या घडीला वसई तालुक्यामधील सर्वात यशस्वी गोलंदाजाच्या यादीमध्ये याचं नाव घेऊ शकतो। ओव्हरऑल अंडरआर्मच्या सगळ्या फॉर्मॅटचं मिळून मी म्हणतोय, वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत म्हणत नाही, संपूर्णतः टर्फ घ्या, अंडरआर्म सिक्सर मारी घ्या, तुम्ही पडदा बॉक्स घ्या किंवा टपली ग्राउंड घ्या किंवा सी फॉर्मॅट घ्या, सर्कल घ्या, मयूर पाटील सबसे कातिल। आणि वाय कट्टा वाय चषक सारख्या स्पर्धेमध्ये त्याला आपण बघितलं, चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईडची सांगता होताना पाहायला मिळते। आता रिव्ह्यू रेफर केला गेलाय, काय इथे वाईड आहे का बघितलं जाईल। Thank you DJ. Yes, it's a wide. रिव्ह्यू गमावलेला आहे साई श्रद्धा टीमनं।
दुसऱ्या चेंडूवरती वाईट बॉल आलाय. मनीष इंदळेकर ज्याच्यावरती खूप मोठ्या आशेनं सर्वांच्या नजरा आहेत, ज्याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षेनं बघितलं जाते. ओ क्लीन बोल्ड प्लेड ऑन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मयूर पाटील ब्रेक थ्रू मिळून दिलाय. वाईड नंतर फलंदाज बाद. मान्य किरणजी जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. किरणजी जोशी साहेबांना विनंती आहे, आपण आदरपूर्वक मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत SPL सीझन 6 च्या वतीनं. किरणजी जोशी साहेब, आपणास विनंती आहे, आपण मंचावरती यायचंय. सुमित कदम. किरणजी जोशी साहेब, आपणास विनंती, आपण या. सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं आपणास ही विनंती केली जाते. सुमित कदमने आल्या आल्या सिंगल घेतले. मयूर पाटील झेल. ओहो, इथे झेल झेल झेल. फलंदाज बाद. गौरव पाटकरच्या खेळीचा अंत गॉन. मजा नहीं आ रहा है. अरे ये सब हटा रे सावर की घड़ा. चल अपना चला, चल अपना चला, चल ले. धावफलकावरती धावा किती आहेत? फक्त 8. यश आलाय मैदानाच्या दिशेने. सुमित कदम आणि यश बैराई यांच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी येऊन थांबली आहे. सायबा बी संघ करो या मरोच्या स्थितीमध्ये आहे. किरणजी जोशी साहेब, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हा. वेलकम, वाम वेलकम. हो, शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. यशने चेंडूला दिशा दिली. चेंडू सिंगल साठी गेला. सिंगल धावाला 9 धावा धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ न शिल्लक. आज प्रथमेश गिरकरला आपण पाहतोय, खूप दिवसानंतर ते सुद्धा मैदानात आलेले आहेत. आणि ही संपूर्ण साई श्रद्धाची स्टारकास्ट आहे. मला अजूनही आठवतंय सीझन 4 की सीझन 3 मध्ये हबीबबाईंनी सांगितलं होतं, आमचा संघ इथपर्यंत आला, क्वालिफाय झाला. ही सुद्धा आमच्यासाठी एक प्राऊड मुमेंट आहे. आणि आम्ही इथून पुढे येणाऱ्या स्पर्धांमध्ये SPL सारख्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये येण्याचा प्रयत्न करू. सिंगल, 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती टीम सायबा बी या संघाच्या. चला, तिसरं षटक घेऊन अजय घानाडे गोलंदाजीसाठी आले. त्यांनी पहिला चेंडू जास्त स्टन उजव्या स्टेजच्या बाहेर आणि वाईडची सांगता होते. बघा, या मॅच मध्ये जर का सायबाबीला जिंकायचं असेल, किमान एखादा मोठा फटका जरी इथे आला तरी सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघू शकतात. परंतु साई श्रद्धा काय विचार करत असणार आहे? साई श्रद्धा विचार करत असणार आहे की इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या धावा, एक्स्ट्राच्या रूपाने येणारे रन्स, चौकार न येणं या प्रकारची गोलंदाजी करायची आहे. निर्धाव चेंडू आणि विकेट याच्यावरती जास्त भर देणार आहे. आणि हे धावफलक कसं 24च्या आतमध्ये थांबेल, 20च्या आतमध्ये थांबेल याच्यासाठी प्रयत्न करतील. अजयशी चर्चा सुद्धा केली जाते. रत्नेश सिंग प्रिन्स यांना आपण बघतोय ॲज अ कॅप्टन म्हणून, ते या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हो, आणि यावेळेला चेंडू, शानदार डिलिव्हरी अजय घानाडेची, शानदार डिलिव्हरी. बघा, वेळेचं बंधन सुद्धा आहे, वेळेचं बंधन आहे. आणि त्यामुळे प्रथमेश गिरकरनी सांगितलं की लवकर जा मागे. सर्व बाबींना खूप चांगल्या प्रकारे जवळून जाणतात. सायबाबी, सुमित कदम आणि यश खूप मोठी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे, ते आलेले आहेत. आणि त्या जबाबदारीला कशा प्रकारे पार पडतात हे बघणं रोचक ठरणार आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा अजूनही खेळ न शिल्लक. SPL सीझन 6 आतुरता सगळ्यांना होती, आवड सगळ्यांना ही स्पर्धा बघण्याची, खेळण्याची सुद्धा इच्छा सर्वांना आहे. आणि जेवढ्यांना शक्य होतं तेवढे संघ तिथे खेळताना दिसत आहेत. खूप मोठा टर्न आणि चेंडू जातोय वाईटच्या रूपाने. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सायबा बीची मॅच आहे आणि
पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने एक धाव येते. एक्स्ट्राच्या रूपाने हे रन्स येत आहेत आणि डोकेदुखी आता अजय घानडेची वाढते. तर मंचावरती उपस्थित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून गेला. सिंगल धाव येते. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचले आणि हळूहळू त्या बॉल टू रनच्या जवळ येण्याचा प्रयत्न झालाय आणि जवळपास येताना सुद्धा दिसत आहेत. बघूयात यश साठी काय कॉल आहे कर्णधाराकडून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद, यश डिपार्ट्स. डीजे थांबवतोय. विशेष सन्मान आपण घेणार आहोत. किरणजी जोशी साहेब या ठिकाणी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित आहेत, उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते या SPLच्या मंचावरती केला जातोय. धन्यवाद किरणजी जोशी साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार आमच्या समस्त SPL फॅमिली आणि SPL सीझन 6च्या वतीनं. फरहान नवीन फलंदाज. हो खूप मोठा टर्न, परंतु यावेळेला लक्ष्टमच्या बाहेर. या अडचणीच्या धाबा आहेत. जसं इक्वेशन बॉल टू रनच्या जवळ किंवा एक धाव वरती एक धाव खाली येईल त्यावेळेला या धाबा आठवतील. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजय घानडेचं हे षटक थोडंसं महागडं, बॅटने नाही तर एक्स्ट्राच्या रूपाने धाबा जास्त आल्यात. पुढील चेंडू, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जाईल नाही. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा धावफलकावरती. साईबाबी आता टार्झन सारखा खेळ सुद्धा करावा लागणार आहे आमचे. हो पहिला चेंडू, रोहित यादव. संतोष भुवन एक्सप्रेस म्हणू शकता आपण याला. बघा एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आलं. चेहऱ्याने शांत चित्ताचा व्यक्ती आणि खेळाने प्रभावित करणारा खेळाडू आहे. फरहानला मात्र आज हिरो बनायचं आहे. फरहानकडे ती संधी सुद्धा आहे आणि फरहानमध्ये ती प्रतिभा सुद्धा आहे. प्रॅक्टिसमध्ये ज्या प्रकारे फरहानच्या बॅटमधून गोळे बाहेर पडतात त्या प्रकारचे आता गोळे इथे मारावे लागणार आहेत. परंतु त्या अगोदर कशा प्रकारे येणाऱ्या 5 चेंडूंना ते फॉलो करतात. क्लीन, येस, मागून यष्टी उडवली गेली आणि फरहानच्या खेळीचा अंत. गॉन. थँक्यू डीजे. त्रिफळा चित होत असताना फरहान बाद झाला आणि आता स्वतः कर्णधार जतीन प्रभू मैदानाच्या दिशेने येत आहेत. आता ती वेळ आली आहे प्रभू बोलायची. बघूयात जतीन कशा प्रकारचा खेळ करतायत. सिंगल साठी खेळलेत या चेंडूला. सिंगलने धावफलक पुढे जाते. 20 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ सुमित कदम, चेंडू हवेमध्ये.
चला लेट्स प्ले. 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची प्रारंभिक जोडी. एका बाजूला केदार देसाई, दुसऱ्या बाजूला रत्नेश सिंग प्रिन्स आणि गोलंदाजी मार्कवरती जतीन आहे. खूप वेळानंतर जो गोलंदाजी म्हणजे जसं हबीबभाईंनी सांगितलं किंवा आपण चर्चेमध्ये सुद्धा ऐकलंय की तयारी आम्ही केली आहे आणि खास करून साई श्रद्धाचा गोलंदाजी अटॅक ज्याच्यासाठी जाणला जातो त्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे. साहेबा बी कडून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी झालेली नाही आहे, परंतु या मॅचला वाचवण्यासाठी, या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला जी फिल्डिंगमध्ये कसरत करायची, जी गोलंदाजीमध्ये कसरत करायची आहे त्या बळावरती अजूनही मॅच ऑन आहे. केदार देसाई हो चेंडू यावेळेला खेळला जरूर, परंतु बॅटवरती आलेला नाही आहे. प्रेडिक्ट केलं होतं तितक्या वेगानं, तितक्या बाउन्सी पद्धतीनं हा चेंडू आला न आल्यानं सिंगल दाब येते. सिंगलने दाब पलक पुढे जात असताना 4 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा अजूनही खेळ येणं शिल्लक आहे. जतीनचं हे षटक. प्रिन्सने एका धाब्यासाठी चेंडूला खेळला आणि सिंगलने पुढे पुन्हा एकदा जात आहेत. एक धाव धापलकामध्ये ऍड होईल. डू ऑर डाय मॅच आहे. 2 पराभूत संघांमधील मॅच आहे, म्हणजे इथे तुम्हाला जिंकणं अनिवार्य आहे. मग साई श्रद्धा असो किंवा साईबा बी असो, नाहीतर मग पुढच्या वर्षापर्यंत वाट बघा. आणि काल मी म्हटलं होतं 365 दिवस बाकी स्पर्धांमध्ये म्हणतात त्यांच्या डेट्सचा काय आता पता नसतो, परंतु एसपीएल इज द ओनली टुर्नामेंट. त्याची डेट फिक्स असल्याकारणाने तुम्हाला 365 दिवस वाट बघावी लागेल. 365 डेज 364 होऊ शकतात तुमचा लॉट्स मागे पुढे आल्यानंतर, पण 365 364 दिवस म्हणजे 66 नाही होऊ शकत. सिंगल धाव घेतली आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बॉल सुद्धा झाला. क्या बात आहे. मला वाटते आमचे स्कोर थोडेसे मागे. सिंगल आली पहिल्या चेंडूवरती. केदार देसाई समोर सुमित कदम यावेळेला वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. हलक्या हाताने खेळलं या चेंडूला. सिंगलसाठी चेंडू निघून चाललाय. गौरव पाटकर त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारची इथं फिल्डिंग झाली, परंतु साईबा बीला काहीसा ॲडव्हान्स विचार करावा लागणार आहे. आज आमच्या किशोरदादांचा संघ सुद्धा इथे खेळताना दिसणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा प्रचंड गर्दी असेल. डोंगरपाड्यातील सर्व आमचे खेळाडू मित्र या ठिकाणी आलेले आहेत. 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं मनापासून आभार. आपण केलेले सहकार्य त्यामुळे SPL 6 यशस्वीरित्याने ते पार पडताना दिसते. प्रिन्स आणि केदारने मनात ठाणून ठेवलंय कोणत्याही प्रकारे इकडे ना तिकडे आमचं फक्त लक्ष सिंगल वरती आहे. सिंगल सिंगल आणि सिंगल, मग होऊ दे जितकी व्हायची तितकी दंगल. आमची मानसिकता नाही बदलणार. क्लिअर माइंडसेट. 2 षटकं संपलीत. 12 धावा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. 10. माझी जायची कामाला कंपनी, तिकडे तिथं जुलय कशी प्रेम धनी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडे तिथं जुलय कशी प्रेम धनी. सोडून होला तोडून मन माझं ते पाखरू बुद्धिश बुलर. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. थँक्यू डीजे. आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. पॉवर प्लेची अनाउन्समेंट झाली आहे आणि आता पॉवर प्ले साठी कोणते खेळाडू सर्कलमध्ये घेतले जातील हे पाहणे रोचक ठरणार आहे. सुमित कदम आणि जतीन प्रभू आतमध्ये आलाय आणि अशा स्थितीमध्ये रत्नेश सिंगचा पवित्रा काय. साई श्रद्धा असा संघ आहे जो ऑल फॉर्मॅटमध्ये आपला खेळ दाखवणं जाणतो. धावचीची संधी. ये क्या वाय. फेकी झाली वेगानं, परंतु थोडासा थ्रो जो स्टंप पासून लांब, त्यामुळे साहिलला सुद्धा स्टंपला लावणं मुश्किल झालंय. पॉवर प्लेचं षटक जरूर आहे, परंतु या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर कोणाची जाईल कोणाची येईल हे पाहणं रोचक ठरणार आहे. प्रिन्सने पहिला चेंडू ड्राईव्ह केला होता, तो ड्रायव्हिंग लेंथ वरून, आणि सिंगल धाव तिथे आली जरूर. केदार देसाई आता येतोय. केदार देसाई खूप कमी वयामध्ये अंडरआर्म क्रिकेटच्या परिभाषेला ओळखणारा खेळाडू आणि VPL म्हणा किंवा त्या अगोदर मला अजूनही आठवत आहे केदार देसाई
8-9 वर्ष अगोदर सुद्धा कोपरीमध्ये ज्यावेळेला टॅपची स्पर्धा व्हायची त्यावेळेला JCC मधून यायचा हबीबबाई असायचे, गाण्या असायचा, भरपूर सारे खेळाडू, गोटू, त्यानंतर आमचा तो टॅप स्पेशलिस्ट पत्तू इथे आहे, भरपूर असे खेळाडू. आता धावपलक जर आपण बघितलं तर 15 वरती येऊन थांबले. 4 चेंडूंचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. हो, यावेळेला बुचकळात टाकणारा चेंडू, हताश, निराश आणि हतबळ यष्टीरक्षक जयेश ठाकूर यांच्या हातून चेंडू निसटलाय. बघा, असं नाही की साईबाबीला संधी नाही मिळाली. 1 ते 2 ते 3 अटेम्प्ट असे आले जिथे त्यांना पलटवार करण्याची संधी मिळाली होती, पलटवार केलेला नाहीये आणि नशिबाने साथ दिलेली नाहीये. त्यामुळे या धावा ऑन साइडला फलंदाज बाद. अखेरकार ती विकेट मिळाली ज्याची चर्चा चालू होती आणि केदार देसाई बाद. गेम इज ऑन. घोडा फरार, टांगा पलटी, घोडा फरार. DJ मयूर. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात खाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या थँक्यू डीजे. प्रथमेश गिरकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. पत्तू टॅप काढण्याचा प्रयत्न आणि चेंडूला टॅप करत असताना सिंगलच्या दिशेने पाठवलं. एकच धाव येते, एका धावाने धावपलक पुढे जाताना जाऊन पोहोचलंय 17 वरती. 7 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. साई श्रद्धाने येस पत्तूची उपस्थिती बऱ्याच दिवसाने दिसली. समाजदादा सुद्धा आठवण काढतात. लग्न झाल्यानंतर खूप सारा व्यस्त झाले होते, त्यानंतर आपला फॅमिली टाइम मधला काहीसा टाइम त्याने काढलाय आणि मॅचसाठी त्यांची उपस्थिती बघायला मिळते. मला JKCC ची टुर्नामेंट आठवते ज्या स्पर्धेमध्ये साई श्रद्धाने केलेला परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होता. यस साहेबा, त्यानंतर इकरा वॉरियर सारखा बलाढ्य संघ होता. या संघाला लाईनमध्ये पराभूत करून टॉप 3 मध्ये आले होते आणि त्यानंतर जीवदानी माऊली प्लेयर संघ तिथे होते. त्यावेळी जयेश बनसोडेचा सोडलेला तो कॅच आणि त्याने मात्र त्या स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 मध्ये 4. सायबा बी काय होम ग्राउंड वरती ती घरची कमाल दाखवेल का? होम ग्राउंड वर ते घरची कमाल म्हणजे सर्कल मध्ये किती खेळाडू किंवा बघा आतापर्यंत जेवढ्या पण टीम होम ग्राउंड वरती खेळल्यात या सीझन मध्ये, त्या होम ग्राउंड मध्ये कुठेतरी मागे म्हणजे क्वालिफाईंग रेस पार करत असताना त्याला संघर्ष करावा लागलाय. कदाचित तो आयोजनाचा दर्जा वाढवण्यामध्ये ती मेहनत थोडी जास्त लागली असावी, ते कॉन्सन्ट्रेशन दिसून हल्ला असावं. आर्यन नवीन बॉलर, रत्नेश सिंग प्रिन्स समोर. पॉवर प्ले नसताना अटॅकिंग फील्ड, सिली पोझिशन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. 6 मध्ये 4 अडवायचे आहेत, 6 मध्ये 4 करायचे आहेत आणि करण्यासाठी प्रिन्सने ड्राईव्ह केलं चेंडूला फुलटॉसला सिंगल साठी. प्रथमेश गिरकर एक्सपिरियन्स प्लेयर आहेत म्हणून त्यांना पुढे येताना आपण बघतोय. अजून सारे खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते जे चांगल्या टच मध्ये आहेत, ते या मॅचला पुढे नेऊ शकले असते आणि या फॉर्मॅटमध्ये सुद्धा काही काळ त्यांचा चांगला खेळ राहिला. मग सागर राजपूत असतील, आकाश जाधव आहे, स्वतः सुनील आहे, विवेक पांडे, भरपूर सारे खेळाडू आहेत. परंतु प्रथमेश गिरकरचा अनुभव आहे आणि त्या कॉन्फिडन्सने तो मॅचला पुढे नेऊ शकतो. त्यासाठी त्याला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. आर्यनचा चेंडू यावेळेला टॅप केला, 1 धाव येते, सिंगल येते. आर्यनने जर का इथून एखादा चेंडू जरी आता डॉट हाताळला तरी सुद्धा कहाणी बदलू शकते, परिस्थिती बदलेल, चित्र बदलेल आणि बदलतं चित्र साई श्रद्धासाठी थोडी अडचण वाढवेल. टेंशन बढ़ रहा है, धक बढ़ रही है आणि आता थंड थंड हवा सुद्धा यायला लागली आहे. मॅच गरम बनत नाहीये. आता ही मॅच गरम बनण्यासाठी निर्धाव चेंडू विकेट या प्रकारच्या काहीशा गोष्टी या मॅचला वाचवू शकतील. 4 मध्ये 2 जिंकणार कोण? साई श्रद्धा की साईबाबी? साईबाबी की साई श्रद्धा? 2 धावा शिल्लक आहेत म्हणजे पेनल्टीच्या 2 धावा नक्कीच आठवत असणार आहेत. आर्यन समोर रत्नेश सिंग आहे, ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू धक धक करत निघून गेला. टकाटक
चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय साई श्रद्धा नालासोबत या टीमनं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय साईबाबी हा संघ. बारुंडा 11 आणि साई श्रद्धा दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या लगेच.